नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर जसं तुम्ही टायटल पाहिलंच असेल पहा, तर आपल्या अजून एक फॅमिली मेंबर आहे अभिजित म्हणून. तर अभिजितचं जे सिलेक्शन आहे, तर बीडीओ इंडिया या कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे पहा. परवा जो आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट केलेली आहे आणि त्यांचं जे सिलेक्शन आहे बीडीओ इंडियामध्ये झालेलं आहे पहा. तर कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा अभिजितचं. आता जर आपण विचार केला तर पाठीमागच्या याच्यामध्ये फक्त एकाच मुलीचं जे सिलेक्शन आहे म्हणजे पायलचं सिलेक्शन झालेलं आहे, बाकीचे सगळे मेल कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. फिमेल कॅन्डिडेटचं पण सिलेक्शन व्हायला हवं. तर तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत का इंटरव्ह्यू मध्ये वगैरे, किंवा काय कारण आहे ज्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होत नाही हे मी मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ शेअर करेन. म्हणजे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कशामुळे सिलेक्शन होत नाहीये, इंटरव्ह्यूच्या प्रोसेस समजत नाहीये का, किंवा म्हणजे मेन म्हणजे मला ते समजलं पाहिजे की कारण काय आहेत, रिझन काय आहेत. त्यानुसार मग मी त्याच्यावर एक व्हिडिओ शेअर करेन. ठीक आहे. तर आता या व्हिडिओमध्ये पहा आपण एम्फासिस मध्ये किंवा ESF मध्ये किंवा बाकीचे जसे आपल्याला कमेंट आली पहा HR MBA फ्रेशर साठी, म्हणजे सगळ्यांच्या रिलेटेडच हा व्हिडिओ आहे पहा. याच्यामध्ये MNC आणि डोमेस्टिक जॉब आणि सगळेच जवळपास आपण पुणे आणि मुंबई सोडून इतरही लोकेशन कव्हर करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे लोकेशन आणि तुमचं स्किल सेट ज्या ठिकाणी मॅच होत आहे त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता आपण एक एक कंपनीविषयी जॉब डिटेल आणि जॉब डिस्क्रिप्शन, जॉब लोकेशन सांगणार आहेत. एम्फासिस पासून आपण सुरुवात करतो. एम्फासिस मध्ये जे रिक्रुटमेंट असणार आहे पहा, त्या ठिकाणी टोटल 15 ओपनिंग्स आहेत, 15 पेक्षा जास्त आहेत. आता काय काय प्रोसेस साठी आहे ज्याच्यामध्ये पहा बँकिंग प्रोसेस, बॅक ऑफिस राहणार आहे, क्रेडिट कार्ड किंवा फायनान्शियल रिलेटेड ही प्रोसेस असणार आहे. तुमच्याकडे स्किल सेट काय असायला हवं, तर कम्युनिकेशन स्किल्स, टायपिंग स्पीड्स, अकाउंटिंग किंवा क्रेडिट कलेक्शन, क्रेडिट कार्ड ऑपरेशन, तर हे स्किल सेट असायला हवेत पहा. त्याच्यामध्ये एज्युकेशन जे डिटेल आहे याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा. आणि याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते आहेत पहा, प्रोसेसिंग टास्क असाइन एज पर डिफाईन प्रोसेस, SLA अँड प्रोव्हाइडिंग रिझोल्युशन विदिन द टाइमलाइन्स. तर SLA जसं आपण पाठीमागच्या वेळेस सांगितलं होतं पहा, सर्व्हिस लेवल अग्रीमेंट असतं. मीटिंग इंडिव्हिज्युअल KRS थ्रू प्रोडक्टिव्हिटी, एक्युरन्सी, प्रोडक्ट नॉलेज अँड शेड्यूल अडेरन्स, अंडरस्टँडिंग क्लायंट रिक्वायरमेंट्स अँड रिझॉल्विंग क्वेरी थ्रू ईमेल्स, अडेरिंग टू कंपनी कंप्लायन्स अँड पॉलिसी. जी पण कंपनीचे पॉलिसीज आहेत तर या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि हा बॅक ऑफिस मध्ये जॉब आहे पहा, व्हॉइस मध्ये तुमचा हा रोल राहणार नाही, बॅक ऑफिस जॉब आहे. याच्यामध्ये जसं सांगितलं नॉन व्हॉइस साठी राहणार आहे. आता स्किल्स काय रिक्वायर्ड आहेत पहा, गुड कम्युनिकेशन स्किल्स, गुड एनालिटिकल, लॉजिकल अँड रिजनिंग स्किल्स, मस्ट हॅव बेसिक स्किल्स MS वर्ड किंवा MS एक्सेल मध्ये असायला हवं. त्यानंतर पहा गुड कीबोर्ड स्किल्स असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये टायपिंग स्पीड पण त्यांनी मेन्शन केलंय पहा, 30 WPM पाहिजे आणि 90% अॅक्युरन्सी पाहिजे. मस्ट बी विलिंग टू वर्क इन फ्लेक्झिबिलिटी शिफ्ट, मल्टीटास्क अँड अडॅप्टेबल टू चेंज. जसे स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे. एम्फासिस पण ही ऍज अ करिअर ओरिएंटेड म्हणून खूप चांगली कंपनी आहे पहा. जॉब डिटेल तर तुमच्या लक्षात आले असेल पहा. तर याच्यामध्ये हे जे कॅन्डिडेट आहे पहा त्यांना एक्सपिरियन्स हवाय, 1 to 2 इयर्सचा एक्सपिरियन्स. ज्यांना पण बँकिंग प्रोसेस, बॅक ऑफिस किंवा क्रेडिट कार्ड, फायनान्स किंवा अकाउंटिंग मध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. खराडी इव्हन IT पार्क हे लोकेशन असणार आहे पहा. नेहा हे कॉन्टॅक्ट पर्सन दिले आहेत. आणि याची जी इंटरव्ह्यूची डेट आहे पहा ही आहे 8 जुलै 10:30 AM to 1 PM पर्यंत इंटरव्ह्यू आहे. आता याच्यानंतर जो सेकंड जो जॉब आहे पहा, सेकंड रोल तो ESF या कंपनीसाठी. आता याचे वेगवेगळे लोकेशन्स आहेत, तर कुठल्या लोकेशनसाठी आहे किंवा काय काय जॉब डिटेल राहणार आहे समजून घ्या. तर याच्यामध्ये त्यांना अंडर ग्रॅज्युएट ते ग्रॅज्युएट असे कॅन्डिडेट पाहिजेत पहा. 2 व्हीलर वगैरे असेल तर वेल अँड गुड, कारण फील्ड सेल्स ओरिएंटेड हा जॉब असणार आहे. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स बोथ कॅन्डिडेट कॅन अप्लाय. एज क्रायटेरिया त्यांनी दिलाय 19 to 35, मेल आणि फिमेल दोघांसाठी हा जॉब राहणार आहे पहा. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूला येतात तर त्यावेळेस पहा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कुठले कुठले असायला पाहिजे, तर ऑल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत. तुमचं एक ID प्रूफ, जसं तुमच्याकडे आधार कार्ड असू शकतं, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड. आणि जर एक्सपिरियन्स असेल तर तुमच्याकडे सॅलरी स्लिप्स किंवा जे तुमचं कंपनीचं एक्सपिरियन्स लेटर आहे तर हे असायला हवं. तर सॅलरी स्लिप किती, 3 मंथ्स, ज्या लेटेस्ट 3 मंथच्या सॅलरी स्लिप्स आहेत तर या असायला हवेत. कुठल्या कुठल्या पोझिशनसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस मॅनेजर. तर हे 3 डिझिग्नेशन्स आहेत पहा. डॉक्युमेंट्स तुमच्या लक्षात आले असतील. एज्युकेशन जसं मी सांगितलं अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट दोन्ही कॅन्डिडेट, मेल फिमेल, फ्रेशर आणि एक्सपिरियन्स असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. 8 जुलैला ही कंपनीची जी डेट आहे
तर हे 8 जुलै आहे इंटरव्ह्यूची लोकेशन यासाठी राहणार आहे राहुरी. 10 AM to 1 PM पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. आणि राहुरीचा जो ऍड्रेस आहे आज स्क्रीनवर जसं तुम्हाला मिळतच असेल पहा, तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. तर ESF साठीच पहा हा रोल असणार आहे. याच्यामध्ये जे तुमचे रिक्वायर्ड क्रायटेरिया आणि पोझिशन्स आणि डॉक्युमेंट जे आहेत तर हे सेम डिटेल्स आहेत. लोकेशन याचं जे आहे ते अहिल्यानगर आहे बा. आणि याची जी डेट आहे ही असणार आहे पहा 10 जुलै. टायमिंग असणार आहे 10 AM to 2 PM. स्क्रीनवर जो तुम्हाला ऍड्रेस दिसत आहे पहा, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे, जो विठ्ठल कॉम्प्लेक्स ग्राउंड फ्लोअर नियर पुणे नगर रोड केडगाव अहमदनगर. ठीक आहे, तर या ठिकाणी जो आहे अहमदनगर किंवा आपण अहिल्यानगर आता म्हणतोय, तर अहिल्यानगरच्या या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस मिळाला असेल पहा 10 जुलैला याची जी इंटरव्ह्यू डेट आहे 10 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. थर्ड जे लोकेशन आहे पहा ESF साठी, तर ESF काय हे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा जर तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल पहा. नॉन बँकिंग सेक्टर मध्ये आहे पहा, ही फायनान्स कंपनी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा जसं याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहा कस्टमर सर्व्हिस किंवा असिस्टंट कस्टमर सर्व्हिस आणि मॅनेजर, तर यासाठी या जे डिजिग्नेशन आहेत या रोलसाठी इंटरव्ह्यू होणार आहे. आता याचे जे लोकेशन आहे अकोले आहे पहा. 11 जुलैला इंटरव्ह्यू आहे. प्रत्येक लोकेशनची जी डेट आहे ही चेंज आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर राहुरीसाठी वेगळी आहे, अहिल्यानगरसाठी वेगळी आहे आणि अकोल्यासाठी पण वेगळी आहे. तर अकोल्याची जी डेट आहे पहा ही आहे पहा 11 जुलै 10 AM to 2 PM पर्यंत जे इंटरव्ह्यू चालणार आहे. आणि जे लोकेशन असणार आहे तर हे आहे पहा वर्धमान हाईट्स फर्स्ट फ्लोअर नियर सिद्धेश्वर टेम्पल घोटी सिन्नर रोड अकोले नगर पंचायत सांगितलंय पहा. अकोलेचं जे आहे ऍड्रेस तो हा आहे पहा. डिस्ट्रिक्ट याचा अहिल्यानगरच आहे महाराष्ट्र, जे लोकेशन आहे अकोले महाराष्ट्र. या ठिकाणी हे जे इंटरव्ह्यू जे होणार आहे इंटरव्ह्यूची जी डेट आहे ही 11 जुलै असणार आहे पहा. तर नेक्स्ट जो रोल आहे हा MBA HR फ्रेशर्स किंवा HR फ्रेशर जे HR इंटर्न मध्ये जॉब सर्च करत आहेत त्या रिलेटेड आपल्याला ऑलरेडी जे चॅनलवर कमेंट्स पण आल्या होत्या, तर त्याच्यामुळे आता हे आपण इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत. याच्यामध्ये पहा तुम्हाला त्यांचे त्या कंपनीचे जे पोर्टल आहे त्यांचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर पण मिळत आहे. तर माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करण्यापेक्षा जो तुमचा रिझ्यूम आहे हा तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता किंवा त्यांचा जो ऑफिशियल मेल ID आहे तर त्याच्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता. तर त्याच्यानंतरचं जे कम्युनिकेशन तुमच्याशी होणार आहे तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांचा पहिला क्वेश्चन तुम्ही हे विचारा की हा जो जॉब आहे हा थर्ड पार्टी रोल आहे का ऑन रोल आहे किंवा सॅलरी काय राहणार आहे. तर याच्यानंतर तुम्ही स्वतः त्यांच्याशी डिस्कशन करू शकता. ठीक आहे, तर जे ऑफिशियल मेल ID तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत पहा, तर त्यावर तुम्ही तुमचा जो रिझ्यूम आहे हा तुम्ही सेंड करू शकता. रिझ्यूम तुम्हाला सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर जसं मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे की ऑन रोल जॉब आहे का, लोकेशन काय असणार आहे, सॅलरी डिटेल्स वगैरे. तर MBA HR साठी पहा आपण ऑलरेडी किंवा HR इंटर्न मध्ये जे जॉब सर्च करत आहे त्यांच्यासाठी पण डिटेल शेअर केलेली आहे पहा. आता जो नेक्स्ट रोल आहे हा युनिटी बँक मध्ये आहे. याच्यामध्ये काय काय स्किल सेट असायला हवे किंवा कोण त्या ठिकाणी इलिजिबल आहे, आता याविषयी आपण इन्फॉर्मेशन शेअर करतो. युनिटी बँक साठी हायरिंग होणार आहे पहा. त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन आले पहा युनिटी बँक इज हायरिंग ब्रांच मॅनेजर. तर ब्रांच मॅनेजर साठी रिक्रुटमेंट आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे 5 to 10 years एक्सपिरियन्स इन बँकिंग सेल्स, टीम हँडलिंग, वेल्थ मॅनेजमेंट, लायबिलिटीज किंवा बिझनेस अंडरस्टँडिंग, डिजिटल माइंडसेट विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स. तर ब्रांच मॅनेजर साठी पहा आहे जे पण आपले टेन्युअर्ड कॅन्डिडेट आहेत तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे 5 to 10 years इन बँकिंग मध्ये, याच्यामध्ये सेल्स असू शकतं किंवा टीम हँडलिंग किंवा वेल्थ मॅनेजमेंट मध्ये जे पण कॅन्डिडेट आहे. तर ब्रांच मॅनेजर रोल साठी तुम्हाला जो स्क्रीनवर खुशबू यांचा जो मेल ID दिसत आहे बा, ऑफिशियल मेल ID त्यांचा, तर खुशबूला तुम्हाला जो आहे हा मेल सेंड करायचा आहे बा. आणि याचं जे लोकेशन असणार आहे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. पुण्यामध्ये औंध या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ही लास्ट पोस्ट असणार आहे पहा. तर याच्यामध्ये 0 to 5 years ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे एक कॅन्डिडेट जे आहेत तर ते इंटरव्ह्यूला येऊ शकतात. लोकेशन काय असणार आहे किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आता ही आपण सगळी इन्फॉर्मेशन शेअर करतो. तर मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये M&S असं जसं म्हणतो आपण बा, कंपनी पण खूप ओल्ड आहे. 1884 जी कंपनी इस्टॅब्लिश झालेली आहे पहा. तर याच्यामध्ये काय काय लोकेशन्स आहेत किंवा जॉब डिटेल काय, जसं मी सांगितलं 0 to 5 years साठी रिक्रुटमेंट असणार आहे. कस्टमर सर्व्हिस किंवा सेल्स मध्ये हा जो जॉब राहणार आहे पहा, त्याच्यामध्ये सेक्शन मॅनेजर आणि कस्टमर सर्व्हिस असिस्टंट असे 2 रोल आहेत पहा. मिनिमम याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे पहा 12th पास पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट. तर या ठिकाणी ते अप्लाय करू शकता. जसं मी सांगितलंय 0 to 5 years ज्यांना एक्सपिरियन्स आहे तसे. सेक्शन मॅनेजर साठी काय डिटेल आहे
तर जसं स्क्रीनवर तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन त्याचं दिसत आहे पहा, कुठल्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, काय तुम्हाला असिस्ट करायचं आहे किंवा तुमचं जॉब डिटेल कसं असलं पाहिजे, कुठे पण तुमचं जॉब डिटेल आहे, जॉब डिस्क्रिप्शन आहे या रोलसाठी. तर स्क्रीनवर जसे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा. ठीक आहे, कंप्लायन्स इश्यू हँडल करणं किंवा असिस्ट करणं, तर हे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन लक्षातच आली असेल पहा. कस्टमर सर्व्हिस साठी पण जसं त्यांनी सांगितलेले पहा, सेल्स टार्गेट आहे पहा. त्या स्टोअर मध्ये जे पण ऑफकोर्स तुम्हाला जे टार्गेट आहे हे मीट करायचं आहे, अचीव करायचं आहे. त्या बदल्यात जे तुम्हाला सॅलरी प्लस तुम्हाला इन्सेंटिव्ह पण मिळू शकतो. जसं तुम्ही पहा, सर्व्हिस मध्ये हँडल करताना जे पण तुम्हाला कंपनीची कंप्लायन्स पॉलिसी आहे, तर ते सगळे पहा अडेरन्स ठेवूनच तुम्हाला सगळे काम करायचं आहे. पण कंपनीची पॉलिसी आहे ही मीट झाली पाहिजे पहा, श्रिंकेज नसला पाहिजे, रिलेशनशिप बिल्ड झालं पाहिजे किंवा कस्टमर हँडल तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत पहा. जसं स्क्रीनवर जसे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा, तर ऍज अ कस्टमर सर्व्हिस मध्ये हे असं सेल्स टार्गेट आहे किंवा जे पण तुम्हाला स्टोअर मध्ये आल्याच्या नंतर गुड रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे पहा. ठीक आहे, पोलाइटनेस मध्ये सगळी इन्फॉर्मेशन शेअर करायचं आहे. तर हा एकंदरीत हा रोल आहे पहा. तर याच्यामध्ये पहा जसं सांगितलंय पहा, एज्युकेशन डिटेल काय पाहिजे, क्वालिफिकेशन अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट 0 to 5 इयर्स ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत पहा. तर याचे जे वेन्यू आहे, तर हा वेन्यू मुंबईमध्ये राहणार आहे पहा. मुंबईमध्ये त्यांचं जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन्स आहेत, हे पण तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळत आहे. तर याच्यामध्ये मुंबईमधले जे लोकेशन्स आहेत तर ते कुठले कुठले आहेत पहा. तर याच्यामध्ये जे फर्स्ट वन त्यांनी दिलेलं आहे पहा, बांद्रा मधला आहे किंवा बाकीचे पण जे आहेत पहा, गोरेगाव पण आहे, घाटकोपर पण आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी जे पण लोकेशन आहे तर या सगळ्या ठिकाणी जे आहेत ते इंटरव्ह्यू होणार आहेत. याच्यामध्ये स्क्रीनवर जसे तुम्हाला सगळे लोकेशन दिसत असतील पहा, आणि इंटरव्ह्यूची जी डेट आहे ती आहे पहा 9 जुलै पर्यंत, म्हणजे 4 जुलै to 9 जुलै हे इंटरव्ह्यू चालणार आहेत. इंटरव्ह्यूचा जो टाइम आहे तो आहे पहा 11 AM to 6 PM. मुंबईमधले जे पण कॅन्डिडेट आहेत पहा, तर या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकतात, कारण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लोकेशन्स पण आहेत. ऍज पर तुमच्या एरियाच्या जवळ जे पण लोकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. 25 पेक्षा जास्त ओपनिंग या ठिकाणी असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये पहा आपण पुणे, मुंबई आणि बाकीचे पण जे लोकेशन्स आहेत तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये फ्रेशर, एक्सपिरियन्स आणि डोमेस्टिक आणि इमेन्सी असे सगळे जॉब आपण शेअर केलेले आहेत. आशा करतो की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच थोडाफार फायदा झाला असेल. तर ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.